नाशिक शहरातील जेलरोड परिसरातील नारायण बापू नगर येथे महावितरणाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे सोमवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून रस्त्यालगत असलेल्या धोकादायक उघड्या डिपीला करंट लागून एका गायीचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महावितरणाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित डीपी अनेक दिवसापासून उघडी असून त्यावर संरक्षणात्मक झाकण नसल्याची वारंवार तक्रार करण्यात आली होती। मात्र महावितरण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। ही डीपी अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर असून येथे दररोज भाजी बाजार भरतो। तसेच शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांची मोठी ये-जा असते। त्यामुळे भविष्यात आणखी मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते रुपेश बिराडे यांनी महावितरणाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र टीका करत वारंवार तक्रारी करूनही डीपी सुरक्षित करण्यात आली नाही। आता गायीचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यावरच कारवाई होणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। या घटनेमुळे महावितरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करण्याची तसेच परिसरातील सर्व उघड्या डीपी सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।